गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये बंटी शेलार आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होते, तिथे देखील कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दुसरी मॅच आजच्या दिवसातील पहिले षटक पॉवर प्लेचं समोर एक क्षेत्ररक्षक आहे, दुसरा डीप मिड विकेट मध्ये, असे दोन क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये या ओव्हरसाठी ठेवले गेलेत. पहिला चेंडू अपील बॅटची एज आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली गोलंदाज मंगेश याने. मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा विकेट गेले. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटर होत असता बॅटची एज लागली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. पहिल्या चेंडूवर विकेट गमावी लागते ती डीकेसी कुंदे टीमला. राहुल पाटील बाद. पहिली विकेट खेळल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज मंगेश याने. पहिल्या चेंडूवर विकेट येते किंवा डॉट चेंडू येतो त्यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि इथून आत्मविश्वास वाढल्यानंतर अजूनही चांगली गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये होईल, यात काही शंका नाही. राईट अँड राऊंड द विकेटने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. चेंडू येण्या अगोदरच बॅट हवेमध्ये फिरली होती. इथे डॉट चेंडू. चांगली सुरुवात झाली गावदेवी एम्बू टीमच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. इथे समोर खेळलाय व्ही शेप मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. आउटफील्ड मधून जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल धाव येते गणेशच्या खात्यामध्ये. गणेशने आपलं आणि त्याचबरोबर डीकेसी कुंदे टीमचं खातं ओपन केले. पहिल्या 3 चेंडू मध्ये एक सिंगल धाव, एक विकेट मंगेशच्या खात्यामध्ये आली. चांगली सुरुवात या ओव्हर मध्ये मंगेशच्या माध्यमातून. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू खेळपट्टीवर आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल. दुसरा विकेट. विकेट एका पाठोपाठ एक डीकेसी कुंदे टीमने गमावल्यात. पहिल्या चेंडूवर राहुल पाटीलची विकेट गेली, त्याच्यानंतर सायनाथ धनगरला देखील डगआउटला पाठवलं आणि दुसरी विकेट खेळल्यानंतर नवीन बॅटर अक्षय लेफ्ट हँड बॅटर खेळपट्टीवर स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केलाय गोलंदाज मंगेश याने. समोर लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक सध्या आहेत, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये डीकेसी कुंदे टीमला. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये सध्या पॉवरफुल गोलंदाजी करतोय मंगेश. इथे देखील चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या 5 चेंडू मध्ये मंगेशने 2 विकेट आपल्या नावावर करत असताना फक्त सिंगल धाव आतापर्यंत खर्च केली आहे. यशस्वी षटक मानावा लागेल. या ओव्हरचा शेवटचा चेंडू फुलटॉच होता, समोर खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला प्रयत्न केला आपल्याच फॉलोथ्रो मध्ये गोलंदाज मंगेश याने, परंतु इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना डीकेसी कुंदे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 वर 2 विकेट. सध्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. दुसरा सामना आपल्याला गावदेवी एम्बूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये डीकेसी कुंदे यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. याच्यानंतर तिसरा सामना असेल मितेश 11 कुरुन पडगा टेनिस क्रिकेट मधील हा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग साने यांच्यामध्ये तिसरी लढत याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की आपण आपली उपस्थिती नोंदवायची.
पहिल्या इनिंग नंतर आपण टॉच करणार आहोत. पहिले षटक नाबावर राहिले ते गावदेवी एम्बू टीमच्या, कारण 2 विकेट मंगेशने प्राप्त केल्या, फक्त 3च धाबा खर्च केल्यात. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू टॅप करून दिले, 9चा इशारा मुख्य पंचांचा. इथे सिंगल धाव आली, जोपर्यंत फेके होईल तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु तिथे दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. अजूनही उत्तर आलेलं नाहीये. पंच काय निर्णय त्यावर देतील. सुरुवातीला 9चा इशारा आला होता, त्याच्यानंतर 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न अक्षय आणि गणेशने केलाय. इथे नॉट आउट असेल, 2 धावा पूर्ण प्लस 9चा इशारा, या 3 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 3 धावेच्या मदतीने. या चेंडूचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचे, दोन्ही पंचांनी विनंती असेल. 2 धावा प्लस 9 अशा 3 धावा. आउट घोषित केले. 1 धाव, 1 विकेट आणि 2 धावा. 2 धावा असतील, कारण का दुसऱ्या धावेला बाद झाले, म्हणजे 2 धावा पकडल्या जातील आणि विकेटचं पतन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर. अक्षयच्या रूपाने इथे तिसरी विकेट गमवावी लागते ती डीके सेकुंदे टीमला. तिसरी विकेट गेल्यानंतर 5व्या क्रमांकाचा बॅटर नॉस्ट्राईक एनवर प्रणय, परंतु त्याच्या सोबतीला फलंदाज असेल गणेश. राईट ओव्हर द विकेटने यावेळेस ऑन साइडला केलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु गॅप मधून चेंडू चाललाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून इथे चौकार येतोय गणेशच्या माध्यमातून. इनिंगचा हा पहिला चौकार गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक सुरू आहे. यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये फ्लिक करून देण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा. स्कोर 10 वर जाऊन पोहोचलाय डीकेसी टीमचा. सुरुवातीला विकेट गेल्यात, परंतु इथून चांगली सुरुवात केली बॅटर गणेशाने. 4 चेंडू फेस केले, 6 धावांचे योगदान दिले, तर त्याच्यासोबत नवीन बॅटर प्रणय नॉस्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसरं षटक अक्षयांचं राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळेस अपील, परंतु सहमती नाहीये. पहिला चेंडू खराब होता. सुरू आहे डीके सेकुंदे टीमच्या माध्यमातून. बॅकफुटला जात असताना टॅप करून दिले, कव्हरच्या भरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर संपर्क नाहीये. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण झाले, तोपर्यंत अजून एक सिंगल धाव प्रणवच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली ती प्रणय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. संत सुरुवात या इनिंगची आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मोठे फटके येत नाहीयेत. बॅटची एज स्लिप मधून चेंडू चाललाय, गलीचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. डीके सेकुंदे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. 3 विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर 3च धाबा खर्च केल्या होत्या मंगेशने आणि 2 विकेट प्राप्त केल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये 12 धाबा खर्च करत असताना 1 विकेट देखील प्राप्त केली अक्षयने. 13 वर 3 विकेट, 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये डीके सेकुंदे टीमला, कारण का सुरुवातीलाच महत्वाची विकेट गेली. राहुल पाटील 0 वर बाद झाला, त्याच्यानंतर सायनाथ धनगरने देखील खातं ओपन केलं नाही, त्याच्यानंतर अक्षयची देखील विकेट गेली आणि सध्या गणेश आणि प्रणय सध्या बॅटिंग करतात. इथून सुरुवात करावी लागेल. शेवटचं षटक आहे, किती धावा येतील. अनिकेतवर ही जबाबदारी दिली. बॅकफुटला जात असताना टॅप करून दिले, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून गॅप शोधला होता, परंतु आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये एक सिंगल धाव.
एकेरी दुहेरीने जास्त फरक पडणार नाहीये धावफलकावर. एक दोन मोठे फटके सजवावे लागतील तरच एक चांगला स्कोर होऊ शकतो. अकुट टप्प्याचा चेंडू उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतो या इनिंगचा पहिला बॅटर प्रणयच्या माध्यमातून. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 20 वर. किशोर पाटील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. केपी यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. समोरच्या दिशेने लॉफ केले लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक. अजून एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे. 3 ओव्हरची मॅच, तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये अजूनही किती धावा येतील डीकेसी कुंदेच्या खात्यामध्ये. यावेळेस अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा डीप स्क्वेअर लेग कडे उडवलाय. क्षेत्ररक्षक होता, कॅच सुटलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. अगदी सोपा झेल होता, डीप स्क्वेअर लेग मध्ये सोडून दिला. 2 धावा. टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली. सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करावा लागला डीकेसी कुंदे टीमला, परंतु आता तिसऱ्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा येतात. स्विचचा प्रयत्न, परंतु तेवढा संपर्क नाहीये. इलेव्हेशन बनू शकला नाहीये. टायमिंग साधता आलं नाही बॅटरला. सिंगल धावे ते सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून फेकी झाली, तोपर्यंत एकच धाव. 24 धावा. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. या ओव्हर मध्ये अनिकेतने आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केलेत. राईट हँड ओव्हर द विकेटने. चेंडू चांगला होता, लेंथ लाईन चांगली होती, खेळण्यासाठी भाग पडला. ऑन साइड मधून क्षेत्ररक्षण होईल, तोपर्यंत एकच सिंगल धाव. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फरक साधायचे समालोचन कक्षाशी. हॅलो माईक चेक. थोडीशी चर्चा आपण करूया क्रिकेट म्हणजे काय या गोष्टीवर, त्यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेने भरलेला खेळ. यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. गोलंदाज फलंदाज यांच्यातील लढाई म्हणजे क्रिकेट. समालोचकांचा आवाज म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. जिंकल्यानंतर आनंद देणारा व हरल्यानंतर दुःख पसवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्षेत्ररक्षकांची मेहनत, गोलंदाजाचा वेग, फलंदाजाची ताकद म्हणजे क्रिकेट. 11 खेळाडूंचा सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे शान आहे, तर क्रिकेट कोणासाठी जान आहे. क्रिकेट कोणासाठी धडकन आहे, तर क्रिकेट कोणाचं तरी प्रेम आहे. क्रिकेट कोणासाठी भावनांचा खेळ आहे, तर क्रिकेट सर्वांसाठी ठरलेला लोकप्रिय खेळ आहे. संघर्ष, एकता, ओळख, चर्चा, अभिमान, संबंध, मैत्री, भावना, प्रेम, आपुलकी, युद्ध, लोकप्रियता या सर्व गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आहे. धन्यवाद. सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहता जय बजरंग कुंदे बी पंच आणि उपसरपंच चषक आजच्या दिवसातील दुसरी मॅच. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना डीकेसी कुंदे टीमने
3 ओव्हरमध्ये 25 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. त्यांनी जिंकण्यासाठी एम्बू टीमला 26 धावांचं छोटंसं लक्ष आहे आणि ते लक्ष पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचले मयूर आणि राहुल. परंतु हे समीकरण तोडण्याची जबाबदारी साईनाथ धनगर यांच्यावर दिले. समीकरण छोटं आहे, 26 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. परंतु पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये साईनाथ धनगर या गोलंदाजाने जर आपल्या हातांची जादू दाखवली, चांगली गोलंदाजी केली, तर या 26 धावा देखील या मैदानामध्ये डिफेन्स केल्या जाऊ शकतात. मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड अगदी फास्ट आणि कडक आहे. धावा चेस करणं सोपं जातं. पहिली ओव्हर पहिला चेंडू राऊंड द विकेटने पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, कव्हरच्या वरून उडून दिलाय. डीप मध्ये शतरक्षक नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय बॅटर मयूरच्या माध्यमातून. वरून टॅप करून 4 धावा प्राप्त केलेत. यावेळेस ऑन साइडला क्रॉस बॅटने खेळलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण. एकच सिंगल धाव येते मयूरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 5 वर. 2 चेंडूचा खेळ समाप्त. डीकेसी कुंदे संघ सराव नाहीये, परंतु क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाही. आमचा सराव नसला तरी देखील आम्ही मध्ये उतरू आणि आमची खेळाडू वृत्ती, क्रिकेटवरचं प्रेम दाखवू, अशी चर्चा ओपिनियन मध्ये कॅप्टन जितेंद्र पाटील यांनी केली होती. आयोजकांबद्दल देखील त्यांनी विशेष चर्चा केली. सुंदर आयोजन कुंदे बीच दरवर्षी असतं. सरपंच आणि उपसरपंच यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते. त्यांचं देखील विशेष कौतुक केलं कॅप्टन डीकेसीचे जितेंद्र पाटील यांनी. पंचायत कुंदे उपसरपंच जितेंद्र पाटील सध्या तुम्हाला लेग स्लिप मध्ये पाहायला मिळतील. संघाचे कॅप्टन आहेत. 2 डॉट चेंडू आपल्याला साईनाथ धनगर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा शांत ठेवलं बॅटर राहुल याला. लगातार 3 चेंडू डॉट. एकीकडे सलामीवीर मयूरने चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्याच्यानंतर पलटवार केले. आपल्या हाताची जादू दाखवतोय गोलंदाज साईनाथ धनगर. 5 चेंडू मध्ये फक्त 5च धावा. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. पुन्हा लेग कटर. अजून एक डॉट चेंडू. डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी एम्बू टीमची धावसंख्या 5. पुन्हा जाऊया मसोबा क्रीडांगणामध्ये, जिथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. नवीन जे प्रेक्षक जोडले गेले युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या माहितीसाठी सांगेन, आज स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी मॅच, दुसरी इनिंग जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 26 धावांची गरज असताना पहिले षटक मात्र डीकेसी कुंदे टीमच्या बाजूने झुकले, कारण का साईनाथ धनगर याने 5 धावा खर्च केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी. दुसरं षटक गोलंदाज उदय यांचं. पहिला चेंडू नो, खराब, बीमर. नो चेंडूने या ओव्हरला सुरुवात केली गोलंदाज उदय याने. युवा गोलंदाज आहे डीकेसीचा, त्यावर ही जबाबदारी दिली. पहिले षटक साईनाथ धनगर यांचे यशस्वी आहे. फक्त 5च धावा खर्च. हॅलो हॅलो 5च धावा खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळी स्वीप करून दिलाय. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा येतील एम्बू टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 या अंकावर. 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज होती. सुरुवात चांगली झाली.
शेवटच्या ओव्हरमध्ये यशस्वी षटक आपल्याला सायनाथ यांचं पाहायला मिळालं, परंतु उदयने थोडस नाराज केलं. पहिला चेंडू खराब होता, परंतु यावेळी त्याला लय मिळाली. अशीच गोलंदाजी करावी लागेल. इथे फुल टॉस आहे, फाईन क्षेत्रामध्ये उडवलाय, उंची गाठली, अंतर नाहीये. समालोचन कक्षाकडे येतोय चेंडू, तोपर्यंत डीप स्क्वेअर लेगचा निश्चित इथे पोहोचला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे पुन्हा 2 धावा येतील बॅटर मयूरच्या खात्यामध्ये. ही मॅच जर आपल्या पक्षामध्ये झुकवायची असेल, या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल डीकेसी कुंदे टीमला, तर मयूरची विकेट खूप महत्वाची आहे. सध्या तरी मयूरचा विचार केला तर 6 मध्ये 5 वर खेळतोय आणि राहुलने 3 चेंडू फेस केले, त्याच्या खात्यामध्ये 4 धावा आलेत. टीमची धावसंख्या सध्या तरी 10 वर जाऊन पोहोचली. इथे दांडी गोल केलीये, उदयच्या खात्यामध्ये ही येते विकेट. विकेट क्रमांक 2. बोल्ड केलं उदयने. या ओव्हरमध्ये सुरुवातीला त्याने 9 चेंडू टाकले, परंतु त्याच्यानंतर त्याची गाडी रुलावर आली आणि ती रुलावर येत असताना यष्ट्यांचा वेध देखील त्याच्या चेंडूने घेतलाय. मयूरची विकेट किमती होती, तिची आपण चर्चा केली होती. त्या मयूरला त्याने बाद केले. नवीन बॅटर अनिकेत स्ट्राईक एंडवर. राईट ओव्हर द विकेटने उदय, युवा गोलंदाज. गती कमी आहे, यावेळेस देखील फुल टॉच होता. बॉटम एंडचा वापर करून ऑन साइडला केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी फंबलिंग झाली आहे, तिचा फायदा घेत असताना वेगाने या 2 धावा पूर्ण होतील. खातं ओपन होतं अनिकेतचं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या अंकावर. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. सुरुवातीला वाटलं होतं की या 26 धावा अगदी सहजतेने पूर्ण होतील, अशी सुरुवात झाली होती, परंतु त्याच्यानंतर मयूरची विकेट महत्वाची होती, ती प्राप्त केली. थोडासा दबाव निर्माण केलाय गोलंदाजाने. इथे लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. एक्स्ट्रा धाव. स्कोर 13 वर जाऊन पोहोचलाय. तेरा धावा, 1 विकेट. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस उडवलाय, प्रहार केला होता. सक्सेस होईल का? झालाय सक्सेस. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरून षटकार आलाय. ब्रश झाली होती, त्याचा आवाज होता. नॉट आउट घोषित केले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी एम्बूर टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली आहे 19 वर. म्हणजेच अजूनही 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. जरी 3 ओव्हरमध्ये 26 धावांचं छोटस लक्ष असलं तरी देखील पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये सायनाथ धनगर यांनी टाकलेली ती गोलंदाजी 5 धावा खर्च झाल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये उदयने 1 विकेट प्राप्त केली, परंतु त्याच्या विपक्षामध्ये 14 धावा आल्या. त्याच्यामध्ये 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला, 1 वाईट चेंडू आणि 1 नो चेंडू देखील टाकला गेला. या एक्स्ट्रा धावा कदाचित डीकेसी कुंदी टीमला महागात पडताना, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण का 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. शेवटचे षटक त्याची जबाबदारी प्रणयवर दिली गेली. सध्या तरी स्ट्राईक एंडवर राहुल आहे, त्यांनी खातं ओपन केलेलं नाहीये, परंतु नॉन स्ट्राईक एंडवर अनिकेतचा विचार केला तर 3 चेंडू मध्ये 8 धावांची खेळी त्यांनी साकारली आहे.
2 ओव्हरचा खेळ समाप्त. एम्बूर टीमची धावसंख्या 19 वर 1 गडी बाद. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आणि या 7 धावा रोखण्यासाठी प्रणयला गोलंदाजावर त्यावर ही जबाबदारी दिली आहे. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड केली. विकेट किपरने रनआउटची संधी देखील गमावली आहे. इथे ओव्हर थ्रो झालाय. दुसरी धाव देखील येईल का? खूप साऱ्या चुका पाहायला मिळतात डीके कुंदे टीमच्या माध्यमातून. जिथे धाव नव्हते तिथे एक धाव आली आणि त्या एकेरी धावेचं रूपांतर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून दुहेरीमध्ये झालं. 2 धावा. टीमची धावसंख्या 21 वर. यानंतर लगेचच मसोबा स्पोर्ट कुंदे फाटा आणि सध्या सुरू असलेला सामना याच्यातील विजय संघ यांच्यामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आजचं आयोजन आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल कमिटीच्या माध्यमातून केला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून मागच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. गती कमी आहे. पुन्हा ऑन साइडला खेळलाय. इनफिल्डच्या वरून उडवला होता. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण. थ्रो चांगला होता परंतु कव्हर चांगला नव्हता. विकेट किपरने पुन्हा चुकी केली आहे. इथे पुन्हा 2 धावा येतील. पुन्हा ओव्हर थ्रो झालाय. ही तिसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आता म्हणावं लागेल हे प्रभू हे क्या हुआ, हे क्या किया तुमने. खराब क्षेत्ररक्षण. विकेट किपर अक्षयच्या माध्यमातून चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या सध्या जाऊन पोहोचलेली 24 वर. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. प्रणयने चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीके कुंदेच्या माध्यमातून. यावेळी स्लेन खराब, लाईन खराब. लेगस्टम्पच्या बाहेर वाईटचा इशारा. सामना बरोबरीचा झालाय. फक्त जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे एम्बूर टीमला. 4 चेंडू शिल्लक, एका धावेची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने प्रणय आणि ती एक धाव देखील पूर्ण करून इथे हा दुसरा सामना समाप्त होतोय. तो सामना जिंकलाय गावदेवी एम्बूर टीमने. अभिनंदन, कौतुक करावं लागेल डीके कुंदे टीमचं. सराव नाही परंतु चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. नाराज असतील संघाचे कॅप्टन, ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच जितेंद्र पाटील सर.